The displacement of two sinusoidal wave is given by the equation y1 is equal to 8 sine in bracket 20x minus 30t. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. मग y1 लिहून टाकू 8 साइन इन ब्रॅकेट 20x मायनस 30t. अँड आता y2 दिलेलं आहे तुम्हाला. y2 इज इक्वल टू 8 साइन इन ब्रॅकेट 25x मायनस 40t ब्रॅकेट कंप्लीट. ते इक्वेशन आपण या ठिकाणी राईट करून घेऊ. मग y2 इज इक्वल टू भेटेल आपल्याला 8 साइन इन ब्रॅकेट 25x minus 40t bracket complete. Then the phase difference between the wave after time t is equal to 2 second and distance x is equal. आता टाइम पण दिलेलं आहे तुम्हाला. टाइम 2 सेकंद आहे अँड डिस्टन्स जे आहे ते किती दिलं तर x इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, अँड द डिस्टन्स x इज इक्वल टू 5 सेंटीमीटर विल बी. तर हा क्वेश्चन 2023ला आला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं ऑप्शन आहे 2 रॅडियन, बी ऑप्शन आहे 3 रॅडियन, सी ऑप्शन आहे 4 रॅडियन आणि लास्ट डी ऑप्शन आहे 5 रॅडियन. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ते काम करू, याला इक्वेशन 1 कन्सिडर करू, याला इक्वेशन 2. ओके, आणि ज्या टीच्या आणि एक्सची व्हॅल्यू दिलेली ते आपण या ठिकाणी पुट करून टाकू. ओके, मग पुट x is equal to 5 centimeter and t is equal to 2 second in equation 1. In equation 1. Equation 1 मध्ये व्हॅल्यू पुट करून टाकू आणि इक्वेशन 2 मध्ये पण, अँड देन इन इक्वेशन 2. तर दोन्हीमध्ये आपण या व्हॅल्यू पुट करून टाकू. मग आपल्याला y1 आणि y2ची व्हॅल्यू भेटून जातील. ठीक आहे, मग बघा y1 इज इक्वल टू काय भेटेल 8 साइन 20 मी तसाच लिहिला. एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू टाकून देऊ. एक्सच्या जागी आपण 5 टाकू मायनस 30 इंटू टी, टीच्या जागी टाका 2 सेकंद. 25 जाऊन आहे 100. 8 साइन हा झाला 100 मायनस 32 जागी झाला 60. 100 मायनस 60 किती होणार 40. मग 8 साइन आणि करायला तर 40. ओके, तर झालं तुमचं रेडियनमध्ये असेल 40. ओके, तर हे तुमचं नवीन इक्वेशन झालं. मग या ठिकाणी जो फेज असणार आहे मग त्याला आपण काय करू 5 कन्सिडर करू, कारण आपला फेज डिफरन्स काढायचा आहे. तो 40 रेडियन इतका असेल. ठीक आहे, मग 40 रेडियन हे काय झालं त्याचं फेज डिफरन्स. आता दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकू अँड y2 इज इक्वल टू 8 साइन ब्रॅकेटमध्ये 25 एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू टाकली 5 मायनस 40 टीच्या जागी टीची व्हॅल्यू टाकली 2. 25 5चा 125 होणार. मग y2 इज इक्वल टू 8 साइन 125 मायनस 42 जागी झाला 80. आता दोघांची आपल्याला काय करायची सबट्रॅक्शन. मग y2 इज इक्वल टू 8 साइन आता 5मधून जर 0 गेला तर ना 5, इकडे काय झालं 12, 12मधून 8 जर गेला तर 45. मग सेकंड याचा जो फेज असणार आहे तर 5 कन्सिडर करू, तो असेल किती 45 रॅडियन. फेज 5 इज इक्वल टू 5 व्यवस्थित करून घेऊ. 5 इज इक्वल टू 45 रॅडियन. पण आपल्याला शोधायचं काय फेज डिफरन्स. मग दुसऱ्याचा फेज जास्त आहे, मग आपण एक काम करू 5मधून 5 काय करू मायनस करू, म्हणजे आपल्याला फेज डिफरन्स या ठिकाणी भेटून जाईल. ओके, मग आता बघा देअरफॉर फेज डिफरन्स इज इक्वल टू 5 मायनस 5 5ची व्हॅल्यू दिलेली 45 मायनस 5ची 40. 45 मायनस 40 किती झालं तर 5 रॅडियन. मग हा जो फेज डिफरन्स आहे तर हा फेज डिफरन्स किती असणार तर 5 रॅडियन इतका असेल आणि याच आपल्या या क्वेश्चनचं फायनल आन्सर असेल. फेज डिफरन्स इज इक्वल टू करायला तर 5 रॅडियन हे त्याचं काय असणार तर फायनल आन्सर. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे
तो ऑप्शन बघू. तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर आहे तर ते असेल ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजेच किती तर 5 रेडियन. हे त्याचं काय असणार फायनल आन्सर.